धार्मिक भाग सोडला तर बंगल्यावर सगळी दिवाळीच होती. सगळे बंगल्यावर गेले, पण दिनकर कसा गेला नाही, अशी दुसऱ्या दिवशी गावात सगळीकडे चर्चा सुरू होती. सगळे दिनकरला तोच प्रश्न विचारत होते. सगळ्यांना वाटत होते की बापूचे आणि दिनकरचे आता पूर्वीसारखे संबंध चांगले राहिले नाहीत. दिनकर पूजेसाठी अण्णा खोतांच्या घरी गेला तेव्हा वहिनींनी सुद्धा त्याला तोच प्रश्न विचारला. यावर तुम्हाला माहित आहे ना, बापूचे वागणे, त्याचे खाणेपिणे मला पटत नाही, म्हणून नाही गेलो. बाकी तो खूप चांगला आहे. त्याच्यासारखा माणूस नाही. कष्टाळू, दुसऱ्यांना नेहमी मदत करणारा. पुलावरचे एवढे सोन्यासारखे हॉटेल त्याने झिपऱ्याला फुकट दिले. फक्त झिपऱ्याबद्दलच नाही, तर बापूचे एकंदर वागणेच तसे आहे. पैसे कमवायची आणि खर्च करायची या दोन्ही अकला देव क्वचितच एखाद्याला देतो. वहिनी म्हणाल्या, हे सगळे खरे आहे, पण बापूने वास्तुशांतीशिवाय घरात प्रवेश केला हे काही ठीक झाले नाही. वहिनींचे हे बोलणे ऐकून दिनकर घाबरला. आपल्यामुळे बापूची वास्तुशांत झाली नाही. सगळा गाव त्याच्या बंगल्यावर जाऊन आला आणि आपण मात्र मूर्खासारखे घरात बसून राहिलो. दिवसभर त्याच्या डोक्यातून वास्तुशांतीचा विषय जात नव्हता. शेवटी संध्याकाळी न राहून तो बापूच्या बंगल्यावर गेला. दिनकरला पाहून बापूला खूप आनंद झाला. बापूने त्याला हाताला धरून वर दिवाणखान्यात नेले आणि तिथल्या कोचवर बसवले. म्हणाला, या कोचवर सगळ्यात आधी तू बसतो आहेस. मुसालाही काल बसायला मी खुर्ची दिली होती. दिनकरला लाजल्यासारखे झाले. तो म्हणाला, मला एवढा मान देऊ नकोस. माझी एवढी लायकी नाहीये. सगळे काल तुझ्याकडे येऊन गेले. मी एकटाच दळभद्री निघालो. बापू म्हणाला, बाकी सगळे आले ते त्यांच्या स्वार्थासाठी, पण तू तसा नाहीयेस. जे तुला नाही पटले ते तू नाही केलेस आणि मला ते आवडले. तू आला नाहीस म्हणून राधालाच जरा वाईट वाटत होते. दिनकर म्हणाला, तू काहीही म्हण, पण माझे मन मला खातंय. काल पहाटेपासून मी व्याघ्रेश्वराला गेलो होतो. महारुद्र केला, उदक शांत म्हटली, बापूला सांभाळ अशी देवाकडे प्रार्थना केली. हे सगळे केले, पण वास्तुशांत व्हायला हवी होती. दिनकरने आपल्यासाठी महारुद्र केला हे ऐकून बापूला खूप आनंद झाला. दिनकरला वास्तुशांत झाली नसल्याने वाईट वाटत होते, म्हणून बापू त्याला समजावू लागला. म्हणाला, वास्तुशांत वगैरे या सगळ्या भानगडी लोकांसाठी होत्या. माझा या सगळ्या धार्मिक कृत्यांवर विश्वास नाहीये. माणूस आपल्या कर्माने जगतो आणि कर्माने मरतो. त्यामुळे तू त्याचे एवढे वाईट वाटून घेऊ नकोस. हे ऐकून दिनकरला जरा बरे वाटले. इतक्यात राधा तिथे आली. बापूने राधाची आणि दिनकरची ओळख करून दिली. राधा दिनकरकडे पाहून हसली. तो काल का आला नाही असे तिने विचारले. यावर त्याला आपल्या दोघांचे संबंध पसंत नाहीत, म्हणून नाही आला, असे हसतच बापू म्हणाला. ते ऐकून दिनकर संतापला. नको त्या ठिकाणी नको ते बोलू नये, असे तो बापूला म्हणाला. बापू म्हणाला, अरे राधाला आपल्या दोघांमध्ये किती घट्ट मैत्री आहे ते सगळे माहीत आहे. तू काळजी करू नकोस. राधा हसली. ती दिनकरसाठी फळं आणायला खाली गेली आणि थोड्या वेळाने चांदीचे ताट सजवून घेऊन आली. दिनकर म्हणाला, हे सगळं ताट कशाला आणलेस? त्यातल्या सफरचंदाच्या 2 फोडी कापून दे म्हणजे झाले. राधा म्हणाली, हे चांदीचे ताट आहे. हे ताटच तुम्हाला द्यायचे आहे. दिनकरने विचारले, पण ताट का द्यायचे आहे? बापू म्हणाला, तू व्याघ्रेश्वरावर उदक शांत केलीस म्हणून. बापूने राधालाही दिनकरने काल व्याघ्रेश्वराच्या गाभाऱ्यात त्यांच्या बंगल्याची वास्तुशांत केल्याचे सांगितले. यावर दिनकर काहीच बोलला नाही. बापूने ते ताट घेतले आणि दिनकरच्या हातात देऊ लागला. दिनकरने त्याला थांबवले. त्याने पंचपात्र घेतले आणि त्यातले पंचगव्य बापूच्या आणि राधाच्या हातावर ठेवले. दोघांनीही ते भक्तिभावाने घेतले. मग तिघे मिळून बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्यात गेले. दिनकरने सगळीकडे पंचगव्य शिंपडून बंगला शुद्ध केला आणि तेव्हा कुठे त्याला समाधान वाटले. सगळे झाल्यावर 50 रुपये, श्रीफळ आणि सफरचंद यांनी भरलेले चांदीचे ताट बापूने दिनकरला दिले. राधा दिनकरला म्हणाली, येत जा आमच्याकडे. दिनकर नुसता हसला आणि बाहेर पडला. बापूचा पसारा जितक्या लवकर वाढला तितक्याच लवकर त्याच्या बंगल्याचाही पसारा वाढला. गोठ्यात गाई, म्हशी, बैल आले. त्यांच्या दुधा ताकासाठी बायकांची रांग लागू लागली आणि लग्न न लागताच राधाची राधा वहिनी झाली. बंगल्याची पडवी म्हणजे गारंबीच्या नाक्यावर आलेल्या गाडीवानांसाठी न्याहारीचे ठिकाण झाले होते. बंगल्यावर पाहुणचार घेतलेला गाडीवान बापूची कीर्ती दापोली, साखरपेंडीपर्यंत पोहोचवत होता.
रात्री अपरात्री वाकणातून येणाऱ्या गाडीवानांसाठी बापूचा बंगला म्हणजे मोठा आधारच झाला होता. वाकणात वाघ किंवा कुठले जनावर असल्याची चाहूल लागली तर गाडीवान मोठ्याने बापूला हाक द्यायचा. हाक ऐकू आली की लगेच बापूचा गडी सोट्या आणि कंदील हातात घेऊन वाकणापाशी जायचा आणि गाडीवानाला सुखरूप नाक्यापर्यंत सोडून यायचा. कधी गडी नसेल तर बापू स्वतः वाकणापाशी जायचा. बापूच्या बंगल्यावर कुणबी, गुरव, गाडीवाले यांची वर्दळ तर असायचीच, पण त्याचबरोबर मोठमोठ्या लोकांची सुद्धा रांग लागायची. मग ते कधी कोकण पट्ट्यावरच्या प्रत्येक बोटीचे मालीम असायचे, तर कधी हरणे दापोलीचे पोस्ट मास्तर, तार मास्तर, बंदरातले कस्टम क्लार्क असायचे. त्यांनी आज बंगल्यावर येतोय असा एक निरोप पाठवला की बापू नोकराकडून त्यांच्यासाठी मद्य, कोंबडी अशी जय्यत तयारी करून घ्यायचा. जेवढा बापू त्यांना मान द्यायचा तेवढाच मान तो त्यांच्याकडे गेला की बापूलाही मिळायचा. बापू 25शीत असतानाच त्याचा एवढा थाट होता. पण हे सगळं करण्यासाठी बापूला किती खर्च येतो हे गारंबीला माहीत नव्हते. बापूमुळे गारंबीच्या पैशांचा होणारा उपहास काही काळासाठी का होईना पण थांबला. एके दिवशी दिनकरच्या कानावर पुन्हा एकदा बापूबद्दल नको ती गोष्ट पडली. दिनकर वैतागला. आता या बापूशी संबंधच तोडतो अशा विचारानेच बापूच्या बंगल्यावर गेला. पण बापू बंगल्यावर नव्हता. राधाने सांगितले दाभोळचे मुसलमान व्यापारी आले होते, त्यांच्या बरोबर बापू दाभोळला गेला आहे. बापू नाही म्हटल्यावर दिनकर माघारी जायला निघाला. इतक्यात राधाने त्याला काही काम होते का असे विचारले. दिनकर म्हणाला बापूची खरडपट्टी काढायला आलो होतो. 2-3 दिवसांपूर्वी बंगल्यात मांस शिजले ही गोष्ट खरी आहे ना? आणि तुम्ही सुद्धा बापूला थांबवले नाही. स्वयंपाकघरात नुसते ब्राह्मण आचारी आणि पाणके ठेवून काही होत नाही. तिथेच जर तुम्ही मांस शिजवणार असाल तर त्याला काही अर्थ राहत नाही. राधा म्हणाली मांस शिजले ही गोष्ट खरी आहे, पण ते बंगल्यात नाही तर वंद्याच्या डोंगरावर. त्यामुळेच तर ही गोष्ट गावभर झाली. दिनकर म्हणाला पण शिजलेले मांस बंगल्यात तर आलेच असेल ना? राधा म्हणाली नाही, जेवणासाठी मांडवात टेबल मांडले होते आणि जेवण वाढले सुद्धा व्यापाऱ्यांच्या नोकरांनीच. दिनकर म्हणाला ते काहीही असलं तरी गावात सगळीकडे बंगल्यात मांस शिजले अशीच चर्चा सुरू आहे. हे असले प्रकार घडू नयेत ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे. राधा म्हणाली मला सुद्धा या गोष्टी आवडत नाहीत, पण मी विरोध केला तरी बापू ऐकत नाही. दिनकर चिडून म्हणाला असे असेल तर मग चालते व्हायचे अशा माणसाला सोडून, नाहीतरी तुमचे लग्न झाले नाहीये ना? राधा गप्प झाली. दुःखी स्वरात म्हणाली कुठे निघून जायचे? मला जायला दुसरी जागा कुठे आहे? दिनकर म्हणाला तुम्हाला कुठेही जायला जागा नाहीये याला तुम्हीच जबाबदार आहात. आपण काय बोलून चुकलो हे लक्षात आल्यावर दिनकर गप्प झाला. म्हणाला रागावू नका, मी चुकून बोलून गेलो. राधा म्हणाली चूक तुमची नाहीये. गावात बोलतात ते तुमच्या कानावर आले आणि तुम्ही ते बोलून गेलात. दिनकर म्हणाला हो, अगदी तसंच झालं. माझ्या मनात काही नाहीये. मी निघतो. बापू आल्यावर येईन. राधा म्हणाली तुम्हाला असे जाता येणार नाही. मला तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो. बापूचे कान पिळण्याची क्षमता असणारा माणूस साधा सुद्धा असणे शक्य नाही. अशा माणसाने माझ्याविषयी वेडेवाकडे बोलायचे असेल तर बोलावे. माझे काही म्हणणे नाही. पण निदान सत्य काय आहे हे तरी त्याने समजून घ्यावे. तुमच्या कानावर माझ्याबद्दल काय गोष्टी आल्या आहेत ते आधी सांगा. दिनकरने विचारले रावजी जवळ राहण्याआधी तुमच्या भानगडी होत्या, हे खरे आहे का? राधा म्हणाली मी रावजी जवळ राहत नव्हते. विधीपूर्वक माझे लग्न झाले होते आणि त्याआधी एका बेजबाबदार माणसाने मला पत्र पाठवली होती. ती पत्र मी वाचली. मला आवडली. पण यापेक्षा जास्त मी काही केले नाहीये. त्या पत्रांना उत्तरेही पाठवली नाहीत आणि त्या माणसाला भेटलेही नाही. फक्त तो दिसला की मी हसायचे आणि हीच गोष्ट गावात सगळीकडे पसरली आणि माझ्या या अपराधासाठी मला शिक्षा काय मिळाली तर ज्या माणसाची माझा नोकर व्हायची सुद्धा लायकी नव्हती त्याची कुशीत हक्काची बायको म्हणून झोपण्याची. तरीही मी हे सगळे सहन केले. दिनकर म्हणाला हे मला माहित नव्हते. त्याने पुढे विचारले रावजी जिवंत असतानाच तुमची आणि बापूची ओळख होती ना? तुम्ही दोघं पहाटे व्याघ्रेश्वरला जायचा, तसेच तुम्ही एकमेकांना मिठ्या मारल्या होत्या असेही माझ्या कानावर आले होते. राधा म्हणाली रावजी जाण्याआधी आम्ही फक्त 2दाच व्याघ्रेश्वराला गेलो होतो आणि तेही एका वर्षाच्या अंतराने.
आणि त्यात सुद्धा एकदाच मी बापूला घट्ट पकडून ठेवले होते आणि त्यालाही कारण होते. बापूला तेव्हा विठोबा आल्याचा भास झाल्याने तो घाबरला आणि त्याला चक्कर आली आणि म्हणून मी त्याला पकडून ठेवले होते. त्यावेळेला माझ्या मनात कुठलीच वाईट भावना नव्हती, पण नंतर ती निर्माण झाली हे मी मान्य करते. पण माझे मन बापूवर गेले यापेक्षा जास्त आमच्यात कधीच काही नव्हते. आमचे कसलेही वाईट संबंध नव्हते. दिनकर म्हणाला, पण आताही तुम्ही लग्न न करता एकत्र राहत आहात. त्याचे काय? राधा म्हणाली, जिथे बंगल्याच्या वास्तुशांतीसाठी भटजी मिळत नाही, तिथे लग्न लावायला मिळेल का? यावर दिनकर गप्प झाला. राधा म्हणाली, मला तुम्हाला काही म्हणायचे नाहीये. ज्यांनी व्याघ्रेश्वराच्या मंदिरात आमच्या घराची वास्तुशांत केली, त्यांना मी कशी नावे ठेवीन? दिनकरने विचारले, बापूशी तुम्ही एकनिष्ठ आहात का? राधा म्हणाली, मी बापूशी एकनिष्ठ आहे. पण माझे हे बोलणे तुम्ही खरे मानाल का? दिनकर म्हणाला, तुमच्याबद्दल बरेच गैरसमज होते. ते आज सगळे दूर झाले. त्यामुळे आता तुम्ही जे म्हणाल त्याला मी हो म्हणेन. राधा हसून म्हणाली, मग मी तुम्हाला भाऊजी म्हणायचे ठरवले आहे. म्हणू ना? दिनकर हसला. म्हणाला, असे असेल तर मलाही तुम्हाला वहिनी म्हणावे लागेल. राधा म्हणाली, अहो वहिनी नाही, अगं वहिनी म्हणा. दिनकर म्हणाला, मी एक साधा माणूस आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या तिघातच राहू दे. राधाला आज खूप समाधान वाटत होते. दिनकर जायला निघाला तेव्हा तिने त्याला नमस्कार केला आणि नकळतपणे दिनकर आशीर्वाद देऊन गेला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बापू दाभोळला निघाला तेव्हा फार मोठे बेत करून निघाला होता. त्याच्या भावी आयुष्याचे प्रचंड आखाडे त्याचे मन आखत होते. त्याच्यावर एक वेगळीच धुंदी चढली होती. तो जी अफाट उडी घेण्याच्या तयारीत होता त्याची काहीच कल्पना गारंबीला नव्हती. त्या रात्री होणाऱ्या दाभोळ खाडीतल्या बैठकीचे धागेदोरे जुळवण्यात तो गर्क झाला होता. त्यानंतर चिपळूण पेठेत होणाऱ्या बैठकीत त्याच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देताना कोणत्या अडचणी येऊ शकतील, त्यांना कसे तोंड द्यावे लागेल, या सगळ्याची तो मनातल्या मनात उजळणी करत होता. सगळ्या बैठकी पार पाडून 4 दिवसांनी बापू जेव्हा परतला तेव्हा त्याच्या जीवनपथावर सगळीकडे प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशात त्याला त्याचे उद्दिष्ट स्पष्ट दिसत होते. गारंबी, दाभोळ, चिपळूण या 3 डगरींवर लवकरच एक मोठी संघटना उभी राहणार होती. बापूच्या प्रतिभेने निर्माण केलेली ती भव्य योजना पाहून त्याचे दाभोळ चिपळूणकडचे सगळे सहकारी दिपून गेले होते. मुसा आणि नानाभाईने मात्र बापूला वेड्यात काढले आणि ते बाजूला झाले. बाणकोट ते दाभोळ या विस्तीर्ण पट्ट्यातली प्रत्येक सुपारी आणि हरडा इतर कुठेही जाऊ द्यायचा नाही, अशी ती योजना होती. दाभोळच्या खाडीतला आपला पराक्रम कधी एकदा राधाला जाऊन सांगतोय असे त्याला झाले होते. तो भराभर बंगल्याकडे येऊ लागला. तो बंगल्याजवळ पोहोचला तेव्हा संपूर्ण बंगला काळोखात असल्याचे त्याला दिसले. बापू असो नाहीतर नसो, पण बंगल्यावरचे दिवे नेहमी सुरू असायचे. पण आज असे का, हे बापूला समजत नव्हते. त्याने अधीरतेने त्याच्या नोकराला म्हादूला आवाज दिला. म्हादू आला तशा बापूने आधी त्याला शिव्या दिल्या. बंगला अंधारात का, असे विचारल्यावर म्हादू म्हणाला, वहिनींची तब्येत बरी नाहीये. कालपासून सारखी उलटी करतायत. पोटात काहीच राहत नाहीये त्यांच्या. त्यामुळे वहिनींनीच सगळे दिवे घालवून झोपायला सांगितले होते. राधाची तब्येत बरी नाही हे ऐकताच बापू झपाझप पावले टाकत वर दिवाणखान्यात गेला. राधा अंधारातच कुशीवर झोपली होती. बापू तिच्या उशाशी बसला. तिच्या विस्कटलेल्या केसांवरून त्याने प्रेमाने हात फिरवला आणि हळू आवाजात तिला हाक मारली. बापूचा आवाज ऐकताच राधाने हंबरडा फोडला. तिचे शरीर थरथरत होते. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. तिची अशी अवस्था पाहून बापू घाबरला. काय होतंय म्हणून विचारू लागला. राधा तिचे तोंड लपवून ढसाढसा रडत होती, पण काहीच बोलत नव्हती. शेवटी बापू चिडला. नक्की काय झालंय, अशी वेड्यासारखी का रडतीयस, असे त्याने विचारले. बापू, घात झाला रे, असे राधा म्हणाली आणि पुन्हा रडू लागली. कसला घात, कोणी केला, पटापट बोल राधा, मला आता असह्य होत आहे, असे बापू म्हणाला. होऊ नये ते झाले रे. कसे निस्तरशील तू आता सगळे. तू आता मोठा होत चालला आहेस आणि मी मोठा अपशकुन केला तुला.